ओम श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. दमन हा आपल्या सन्मार्गापासून भ्रष्ट होणाऱ्या, अपराध करणाऱ्या व्यक्तींचे दमन करणारा. जागतिकीकरणानंतर ग्लोबलायझेशन मानवी आयुष्य विलक्षण गुंतागुंतीचे बनलेले आहे. बळी तो कानपिळी म्हणजेच मानवी आयुष्य आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या भारतात तर गरीब श्रीमंतांमधील दरी तर अधिकच रुंदावत आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. 50-60 वर्षांपूर्वी सर्वसामान्य लोकांना सुलभ असणारे शिक्षण आता फक्त श्रीमंतांसाठीच आहे की काय असे वाटते. उन्हा पावसात राबून आपल्यासाठी धान्य पिकवणारा शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतो आहे. वाडा संस्कृती जी सर्वांच्या सुखदुःखात सामील व्हायची ती जाऊन फ्लॅट संस्कृती आली आहे आणि मोठ्या शहरांमध्ये तर ती आता चांगलीच स्थिरावली आहे. बदलत्या वातावरणाशी समन्वय साधून त्यातून देखील काही विधायक कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था दुर्मिळ झाल्या आहेत. मुंबई, दिल्ली, कलकत्ता सारख्या महानगरांमध्ये पहाटेपासून रात्री 12-1 पर्यंत प्रत्येकजण पोटासाठी राबतो आहे. अशा या वातावरणात सर्वसामान्य संवेदनशील माणूस आपली संवेदनाच हरवून बसला आहे. साधना उपासना करायला जे शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वास्थ्य लागते तेही मिळेनासे झाल्याने माणूस पशुवत जीवन जगू लागला आहे. अशा या विदारक परिस्थितीमध्ये उर्मट भ्रष्ट राजकारण्यांना, भ्रष्ट नीतिशून्य धनदांडग्यांना आपला पेशा हा रुग्णसेवेचा आहे हे विसरून तो पैसा मिळवण्याचा, लुटण्याचा राजमार्ग आहे असे समजणाऱ्या डॉक्टर लोकांच्या या दुष्ट प्रवृत्तीचे दमन करणारा कोणी आहे की नाही, तर याचे उत्तर नक्की तो आहेच. कुठलेही कर्माचे प्रारब्धात रूपांतर व्हायला भगवंत प्रत्येक कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला वेळ देतोच. या आसुरी प्रवृत्तीचे जे लोक समाज आहे त्यांचा धनाच्या, बळाच्या, तारुण्याच्या कैफातील काळ ओसरला, मग भले तो 20, 30, 40 वर्षांचा असू शकतो, पण आपण निरीक्षण करू शकतो आणि जाणवते की यांचे आता भगवंत दमन करीत आहे. त्यांची शारीरिक, मानसिक अवस्था त्याने दयनीय करून टाकली आहे. परंतु यामधल्या काळामध्ये सत्प्रवृत्त माणसांना त्रास सोसावाच लागतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीचे सत्कर्मयोगे वय घालवावे हे प्राथमिक कर्तव्य आहे असे या नामाच्या निमित्ताने भगवंत आपणास सांगत आहेत. हरिओम.